विज्ञान विशारद सुख सनकादिक शेष अरुसारद बरनी पवन सुन कीर्तिनी आरती से रामायण जी कीर्ति कलित सिया गावत संतन संभु भवानी अरुघट संभव मुनि विज्ञानी व्यास आदि कवि बरजव भाई काकु सुनी उड़ई आरती रामायण जी कीर्ति कलित कलिमल है विषय सुभग श्रृंगार जुपति दलन रोग भव तात्मा विधि तुलसी आरती रामायण जी कीर्ति कलित सिया आरती रामायण जी कीर्ति कलित सिया लोकाभिरामं रररन्ति जीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए कथा करूं मति अनुसार कथा करूं मति अनुसार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए ए प्रेम सहित गति धरो प्रेम सहित गति धरो पधारिए पवन कुमार पधारिए पवन कुमार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए वक्रतुंड महाकार्ये
सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीति नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम् गोरक्षे जालिंदर चरपटाश्च अडभंग काणीपमचिंद्र आद्या चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भूम्यान भूवर्ण नवनाथ सिद्धः धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास सुमिरण सुमंगल कुशल सुमिरण सुमंगल मागत तुलसीदास सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। चलित्रम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम पुनसा महापातक नाशनम रामचरित्र जीवनाची व्यथा दूर करणार आहे तर तापलेल्या जीवाला सुख शांती प्राप्त करून देणारी अशी ही आभीट सुरस श्री रामकथा। आज रामकथेचा 5वा दिवस आहे। हरिभक्ती परायण वैकुंठवासी धर्मराज केदाजी भांबरे अण्णा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने ही कथा ज्यांनी आयोजित केली अण्णांचे सुपुत्र अविनाशजी भांबरे साहेब आणि विनीतजी भांबरे साहेब, सुकन्या पगार मॅडम आणि पगार सर, या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय भगवान रावजी पगार नाना, सर्वांच्या एकत्रीकरणाने या कथेला लाभलेले हे सौंदर्य। कालपर्यंत आपण कथाभाग बघितलेला आहे। भगवान श्री रामचंद्रजी वस्त्र बदल करून वनवासाला निघालेले आहेत। राजा दशरथाची परवानगी घेतात आणि वस्त्र बदल करून वनवासाला निघाले। महाराज दशरथाने सांगितलं, सुमंतजी, रामाला 4-2 दिवस रथामध्ये बसवून घेऊन जा। राम जर ऐकत नसेल तर परत रथात फिरून अयोध्यामध्ये समजून घेऊन या। अत्यंत आग्रह। भगवान श्री रामचंद्र ज्यावेळेस वनवासाला निघाले त्यावेळेस प्रजा लोक, अयोध्येतले सर्व प्रजा रामावर प्रेम करणारी 14 वर्षाच्या वनवासासाठी निघाले। भगवान श्रीराम नाकारतात। अरे रामाला वनवास आहे, प्रजाला नाही।
सीताही समवेत निघाली, लक्ष्मणजी आहेत, रामजी आहेत. सुमंतानी रथ गळा घातला, राम लक्ष्मण सीता रथामध्ये आहे. समस्त अविद्यातले प्रजाजन वनवासाला निघाले. भगवान श्री रामचंद्रजी म्हणतात, अरे वनवास मला आहे, तुम्ही येऊ नका. पण तरीही प्रजा ऐकत नाही. आणि सर्व प्रजाजन ज्या वेळेस निघाले, माय बापांनो, नाविलाज झाला रामाचा. रामाच्या समवेत सर्व प्रजा निघाली. आणि ज्या वेळेस पहिला मुक्काम शृंगवीर पर्यंत, शृंगवीरपूर पर्यंत आले आणि भगवंताने पहिला मुक्काम केला. एक दिवस मुक्काम सत्संग झाला, विविध प्रकारची चर्चा, सर्व झोपल्या गेले. मध्यरात्रीला भगवान श्री रामचंद्रजी उठलेले आहे आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाला उठवलं, सुमंत प्रधानजींना उठवलं आणि सांगितलं, सुमंतजी आपण रथाचे घोडे जरा लांब घेऊन आमच्या बरोबर चला. भगवान श्री रामचंद्रजी लक्ष्मणजी स्वतः हाताने रथ वडत 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 उलट्या दिशेने अविद्याच्या दिशेने रथ काढला आणि बाजूच्या दिशेने घेऊन गेले. लांब गेल्यानंतर घोडे जुंपले आणि भगवान रातोरात निघून गेले. शृंगवीर पर्यंत सर्व प्रजाजन आलेले. भगवंत रात्री निघून गेले. सकाळी उठल्यानंतर बघितलं तर राम नाही, सीता नाही, लक्ष्मण नाही, रथ नाही, सुमंत नाही. प्रजानी बघितलं रथाचे माग अयोध्याच्या दिशेने, म्हणजे अयोध्यात गेले असावे, या उद्देशाने भगवान श्री रामचंद्रजी अयोध्यात गेलेले असावे. सर्व प्रजा अविद्यामध्ये जाते, पण राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही, सुमंत प्रधानजी नाही. प्रजाने विचार केला, भगवंताला वनवासात आमचं येणं योग्य वाटलं नसावा, म्हणून आमचा त्याग केला देवाने आणि देव निघून गेले. असं का केलं हो रामाने? रामाच्या समवेत येण्याकरता निघाले. 14 वर्षाच्या वनवासासाठी श्री रामचंद्र ज्या वेळेस वनवासाला चालले, भगवान परमात्म्याच्या समवेत संपूर्ण प्रजा निघाली. असं का केलं? ज्या भगवंतावर विश्वास ठेवला प्रजाजनांनी आणि 14 वर्षाच्या वनवासासाठी निघालेले असताना रामाने त्याग का केला यांचा? हे रामाला शोभलं का? आपल्या बरोबर जी प्रजा येते, आपल्यावर विश्वास जे लोक ठेवतात, त्यांना सोडून जाणं हे देवाला शोभलं का? असं का केलं? भगवंत कोणालाही सोडून जात नाही, भगवंत कोणाचाही त्याग करत नाही. भगवंताच्या समवेत तुम्ही निघाले असेल, भगवंत परमात्म्याच्या बरोबर तुम्ही निघाला असेल आणि भगवंताच्या सोबत गेल्यानंतर जर झोपा घेत असेल तर झोपलेल्यांचा त्याग भगवंत करतो आणि जो जागे आहेत त्यांना घेऊन जात असतो. आणि म्हणून परमार्थात आल्यानंतर जागे झालं पाहिजे. आमच्या संतांनी सर्वांना जागे करण्याचं कार्य केलं. भगवान श्री रामचंद्रजी पुढे जातात. भिल्लांचा राजा गोहोक रामाचा मित्र आहे. गोहोकाने बघितलं रामाला बघितल्या गोहोक अत्यंत लगबगीने आला. रामाच्या चरणावरती दंड प्रणाम केला, गळ्यामध्ये मिठी मारली आणि सांगितलं, प्रभू तुम्ही या वनवासात का आलात इथे? घडलेली घटना रामाने सर्व प्रकार त्या गोहोकाला सांगितले. बिल्लांचा राजा तो गोहोक आहे. बिल्लांचा राजा गोहोकाने सांगितलं, महाराज तुम्हाला अविद्यातून जर या ठिकाणी कैकेयीने 2 वरांनी बाहेर काढलं असेल तर माझे हे छोटंसं बिल्लांचं राज्य आहे, तुम्ही इथं राजा म्हणून राहा 14 वर्ष, मी आपली सेवा करेल, मी तुमचा मित्र आहे. रामाने सांगितलं, नाही रे, कैकेयीने मला 14 वर्षाचा वनवास दिला तर कोणत्याही नगरामध्ये प्रवेश करणं मला वर्ज्य आहे. धातूच्या भांड्याला स्पर्श करणं वर्ज्य आहे. नगरामध्ये प्रवेश करणं वर्ज्य आहे. मी तुझ्या नगरात राजा म्हणून राहू शकणार नाही, कारण मी वनवासी तपस्वी आहे. ठीक आहे महाराज, नगराच्या बाहेर आजचे दिवस मुक्काम करा. ठीक आहे. एक वडाचं झाड भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी मुक्काम केला. त्या वडाच्या वट्यावरती भगवान परमात्मा झोपतात. जरा विचार करा, लक्ष देऊन ऐका.
अखिल कोट भगवान परमात्मा ब्रह्मांड नायक श्री रामचंद्रजी गादीवर बसणार होते. रात्रीतून निर्णय झाला आणि 14 वर्षाचा वनवासाला जावं लागलं. आणि आता सर्व त्या ठिकाणचे वडाचे पानं एकत्र केले आणि वडाचे पानं त्या वट्यावर टाकले. रामाला झोपण्याकरता गादी. ज्या अयोध्याचा सम्राट श्रीराम जंगलामध्ये वनवासात जातो आणि झाडाच्या पानावर झोपतो, तुमची आमची काय कथा मायबाप. कारण कोणता प्रसंग जीवनात कधी येईल सांगता येत नाही. सावध राहा. जीवनामध्ये कोणताही प्रसंग आला की डगमगू नका, घाबरू नका. रामाला जर दुःख चुकलं नाही, तुमची आमची काय कथा. आणि तो दिवस निघून गेला. रात्रीच्या वेळेला रामजी झोपले, सीताजी झोपले, पण लक्ष्मण झोपत नाही. लक्ष्मणाकरता एक आसन त्या ठिकाणी बिछवलेलं होतं. लक्ष्मण संत आहे, राम भगवंत आहे, सीता साधक आहे. साधक संत भगवंत आहे. कदाचित भगवंत ही विश्राम करेल, साधक हे विश्राम करतील, पण संत विश्राम करत नाही. 14 वर्ष त्याग केला अन्न पाणी आणि झोपीचा. लक्ष्मण झोपला नाही. रात्र निघून गेली. आता गंगेच्या काठेवरती भगवान श्री रामचंद्रजी, गोहकजी, सुमंतजी, लक्ष्मण, सीताजी सर्वजण आले आणि त्या गंगेच्या काठावरती आले. आणि गंगेच्या काठावर आल्यानंतर केवटाला भगवान श्री रामाने सांगितलं, भैया हमें उस पार जाना है, नैया दे दो, जाना गंगा पार, खड़े हम 3 जने. अरे भाई हमें उस पार जाना है, जाने दो. आणि त्यावेळेस केवटाने तो काहीच बोलत नाही. भगवान श्रीराम विनंती करतात, पलीकडे जायचंय, आम्हाला नाव दे. मागी नाबने केवटुआना, मागी नाबने केवटुआना. जय हो. कहीं तुम्हारे मरम में जाना, मागी नाबन केवटुआना, मागी नाबन केवटुआना. केवट भाई हमें उस पार छोड़ दो. तरी केवट काही बोलत नाही. बराच वेळ झाला. अरे बघ, भगवान परमात्म्याने विनंती केली, केवटा आम्हाला पलीकडे जायचंय, अरे नावेत बसून सोडशील का. त्यावेळेस केवटाने हात जोडले, नमस्कार केला, प्रभू मी तुम्हाला जाऊ देईल, पण एक विनंती आहे. नावेत बसून तुम्हाला मी घेऊन जाईल, पण मी जे सांगेल ते तुम्हाला ऐकावं लागेल. आणि माझं म्हणण्यासारखं जर तुम्ही वागले तर मी तुम्हाला नावेत बसून पलीकडे सोडेल. बोलो जय श्री. जर कदाचित तुम्ही माझं ऐकलं तर तुम्हाला मी नावेत बसून पलीकडे सोडवेल. काय करावं लागेल केवटा. काही नाही, तुमच्या चरणाची जादू मी ऐकलेली आहे. कारण तुमच्या चरणाची धूळ ज्या वस्तूला लागते त्याच्यातून श्री प्रगट होते, म्हणून मला तुमचे चरण धुवून द्यावा लागेल. आणि चरण जर तुमचे कदाचित धुवू दिले तर मी तुम्हाला नावेत बसून पलीकडे सोडवेल. पटत नसेल तर तुमच्या बापाची शपथ. लक्ष्मणाला राग आला, ए केवट, मेरे भैया तुझे विनती करता है फिर भी तो ऐसा बोलता है. आणि त्या ठिकाणी केवटाने विनंती केली, देवा मी जाऊ देईल,
तुम्हाला पलीकडे नेऊन घालील, पण एक विनंती आहे, मला पाय धुऊ द्या. भगवंताने सांगितलं ठीक आहे बाबा, हरकत नाही, पाय धुण्याची इच्छा असेल तर ठीक आहे. परवानगी मिळाली आणि केवटाने आपल्या धर्मपत्नीला आवाज दिला, ए भाग्यवान, ए भाग्यवान. लांबून घरापर्यंत गेला गंगेपासून. लक्ष्मणाने विचारलं, भैया वो केवट कहाँ जा रहा है? लांब गेला होता. रामाने विचारले, केवट क्या कहाँ जा रहा है भाई? कहाँ? प्रभु मैं घर जा रहा हूं, घर. अरे मैंने तुझे घर कहाँ भेजा है? आपने नहीं भेजा प्रभु, लेकिन मैं जा रहा हूं. क्यों? क्योंकि मैं पढ़ा लिखा तो नहीं हूं, अनपढ़ हूं, अज्ञानी हूं, लेकिन इतना जानता हूं कोई अच्छा काम करना पड़ता है तो बीवी को साथ रखना पड़ता है, अकेला नहीं कर सकते. इसलिए मैं घर जा रहा हूं, बीवी को बुलाऊंगा और आपके पैर धोने के लिए हम दोनों मिलकर के धोएंगे प्रभु. लक्ष्मणाने सांगितलं, प्रभु ये घर जाएगा, नहाएगा, धोएगा, बच्चों को बुलाएगा, बीवी को बुलाएगा, तब तक हमें यहाँ खड़ा रहना पड़ेगा. बोले रहना पड़ेगा, क्या करे, फंस गए ना. आणि मग घरी गेला. पत्नीला सांगितले, भाग्यवान चल, भगवंताचे पाय धुण्याचे योग आलेले आहेत आपल्याला. पत्नी रडू लागली. हो, धर्मपत्नी म्हणाली, भगवान परमात्म्याचे पाय धुण्याचा योग आपल्याला आला, पण आपल्या घरामध्ये एकही धातूचं भांड नाही. भगवंताचे पाय धुण्यासाठी एकही धातूचं भांड नाही. भगवंताचे पाय धुण्याची इच्छा आहे. भगवंत म्हणा, त्यावेळेस केवट म्हणतो, भाग्यवान भगवंताचे पाय धुण्याकरता धातूचं भांड नाही. झालं काय, आपल्या घरामध्ये काठवत आहे, भाकरी करण्याची काठवत, लाकडाची काठवत. गंगेमध्ये नाव चालवत असताना, गंगेच्या पलीकडे जाताना नावेमध्ये पाणी भरल्या जातं, तेव्हा ती काठवत पाणी कमी करण्याचं काम करते. काठवत म्हणेल, ज्यावेळेस उद्धाराचा वेळ आला, नावेचा उद्धार केला आणि मला घरातच ठेवलं, म्हणून पहिलं कारण आपण काठवतीत भगवंताचे पाय धुवू. दुसरं कारण, भगवंताच्या पाय धुण्याकरता आपल्या घरात काठवत आहे, ती लाकडाची आहे आणि लाकडामध्ये शोषण करण्याची क्षमता असते, पाणी मुरून घेण्याची क्षमता असते, आणि म्हणून शोषण करण्याची लाकडामध्ये ताकद आहे, क्षमता आहे. जर कदाचित काठवतीमध्ये पाय धुतले तर ते तीर्थ काठवतीमध्ये मुरल्या जाईल. आणि भगवान परमात्म्याचे पाय धुतल्यानंतर 15 दिवस तू बाजरीच्या भाकरीचं पीठ मळून 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 भाकरी करशील तर भगवान परमात्म्याच्या चरण अमृताचा लाभ आपल्याला 1 महिनाभर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काठवतीत पाय धुणार. तिसरं कारण आहे, काठवतीतच का, धातूच्या भांड्यात का नाही? कारण भगवंताने 14 वर्षाच्या वनवासात धातूला स्पर्श करणार नाही हा संकल्प केलेला आहे, म्हणून धातूच्या भांड्यात नाही. निर्णय झाला आणि मग काठवत घेऊन धर्मपत्नी केवटजी गंगेच्या काठावर येतात आणि भगवंताला सांगतात, प्रभू मला पाय धुण्याची इच्छा आहे, आता तुम्ही या काठवतीत पाय ठेवा. आणि त्या एका दगडावरती भगवंताला बसवलं आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला विनंती केली की आता तुम्ही पाय ठेवा. पण अशा दगडावर भगवान परमात्म्याला बसवलं की भगवान परमात्मा हलू लागला. काठवत हलायची, पाय हलायचे आणि भगवंत हलायचे. भगवान श्रीरामाने सांगितलं, अरे केवटा मला नीट दगडावर बसवलं नाही, काठवत हलते, माझे पाय हलते, मी हलतो. केवटाने सांगितलं, प्रभू माझे हात गुंतलेले आहे, माझ्या धर्मपत्नीचे हात गुंतलेले आहे, तुम्ही दगडावर बसलेले आहात, तुमचे हात दोन्ही मोकळे आहे. जर तुम्हाला कदाचित पडण्याची भीती वाटत असेल ना प्रभू, तुम्ही एक काम करा, तुमचे हात वर आहे, आमचं डोकं खाली आहे, दोन्ही हाताने आमचं डोकं जाम धरा दोघांचं, म्हणजे तुमचंही काम होईल आणि आमचंही काम होईल. तुम्हाला पडण्याची भीती राहणार नाही आणि तुमचे दोन्ही हाताचे आशीर्वाद आमच्या मस्तकावर जातील तर आमच्या कुळाचा उद्धार होईल. केवट आणि भगवान परमात्म्याला डोक्यावर हात ठेवायला लावला, पाय धुवायला. केवटाने काठवत पुढे गेली, भगवंताने पाय पुढे गेले आणि आता केवट पाय धुवू लागला. आपणही सर्वजन केवटाच्या समवेत भगवंताचे पाय धुण्याकरता सज्ज व्हा, आनंद घ्या. धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए,
काम दोनों के भगवान सवर जाएंगे। धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान सवर जाएंगे। धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान सवर जाएंगे। धूल चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान सवर जाएंगे। चरणों की महिमा सुनी है प्रभु, ताली वाजवा। मेरी पुरानी प्रभु जय हो। महिमा सुनी है प्रभु, नावल करे मेरी पुरानी। हाथ वर करा सर्वजन, हाथ 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 हाथ। सुनी है प्रभु, जय हो। महिमा सुनी है प्रभु, नावल करे जय हो। बात केवट की सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ा। सर्वांनी टाळी वाजून भजन करावं, सर्वांनी सर्वजन म्हणा आगे बढ़ाने। बात केवट की सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। चरणों कर कुटुंब को मिलाने लगे, धन्य है भाग्य भगवान सवर। जय हो। की महिमा सुनी है प्रभु, नाम करे मेरी पुरानी प्रभु। हरि जय हो। अपनी मैया में केवट बिठा लो हमें, और गंगा से हम भी उतर जाएंगे। और गंगा से हम भी उतर जाएंगे। अपनी नैया में केवट बिठा लो हमें, और गंगा से हम भी उतर जाएंगे। तुम मुझे बात जय हो। पहले हमसे स्वीकार कीजिए। शाबाश, शाबाश। की महिमा प्रभु, नावल करे मेरी पुरानी प्रभु। की महिमा प्रभु, नावल करे मेरी पुरानी। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। बिनत हो करिए पूरन, बिनती करे राम का नाम ले ले तो तर जाए। जय हो। चरणों की महिमा ताली वाजून सर्वजन म्हणा, जय हो। आवाज कमी झाला विनीत भाऊ. जय श्रीराम. इकडचा थोडा कमी आहे. जय श्रीराम. धन्यवाद.
भगवान परमात्म्याचे पाय धुण्यात आले. अत्यंत आनंद सुंदर भाव. श्रीरामाचे पाय केवटाने अत्यंत आनंदाने धुतले. केवटाची जात महत्वाची नाही, केवटाची भक्ती महत्वाची आहे. परमार्थामध्ये जाती धर्माला महत्व नाहीये, आपली भाव भक्ती किती आहे याला अत्यंत महत्व आहे. पाय धुतले, अत्यंत आनंद झाला आणि भगवान परमात्म्याला सांगितलं, प्रभू मी आता तुमच्या चरणाची जादू ऐकलेली आहे, तुमची धूळ माझ्या नावेला लागू नये म्हणून मी पाय धुतलंय, पण काठाचा आणि नावेचा अंतर आहे, पाण्यापासून काठला नाव लांब आहे. एकच विनंती प्रभू, नाव लांब असल्या कारणाने एक विनंती आहे की आपल्या नावेत बसण्यासाठी मी खाली झोपणार प्रभू, तुम्ही माझ्या पाठीवरून तुडवून नावेत बसवा. माझ्या पाठीवरनं तुडवा आणि मग नावेत बसा. केवटाने नावेला हात लावले आणि आपले पाय काठावर ठेवले आणि भगवंताला सांगितलं, माझ्या अंगावरनं जा पलीकडं. असं का केलं हो? केवटाने सांगितलं, प्रभू मी भविष्य काळात कोणाला सांगू नये की पठ्ठ्याने भगवंताचे पाय धुतले, हा अहंकार मला येऊ नये म्हणून माझा अहंकार तुडवून नावेत बसा प्रभू. आणि माझा अहंकार तुडून नावेत बसले की माझं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्म्याला दया आली, केवटा अरे तू इतका विनम्र आहे, तुझ्याकडे अहंकारच नाही, तरी पण भविष्य काळात कधी अहंकार येऊ नये, अहंकार तुडवा. भगवंत नावेत बसले आणि भगवान परमात्मा नाव चालू लागले आणि नाव निघाली. ती नाव सामान्य नाही, भवसागरातून नाव निघाली. आपणही सर्वजण त्या नावेत अगदी 2 मिनिट चिंतन करत जाऊया. भजी मन राम चरणे सुखदाय, भजी मन राम चरणे सुखदाय. जय हो. Hare Rama, Hare Rama, Hare Hare.
रामा हरे 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 राम हरे राम हरे 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 राम राम हरे राम राम शाबाश हरे हरे जय हो हरे राम 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 हरे 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 जय श्री राम नावेत भगवान परमात्मा निघाले पलीकडच्या कडेला नाव गेली केवट आणि पुन्हा नाव अलीकडच्या बाजूला फिरवली इकडच्या कडेला नाव आली पलीकडच्या कडेला फिरवले पलीकडच्या कडेला गेले पुन्हा अलीकडे आले लक्ष्मणाने सांगितलं केवटजी आप हमें छोड़ते क्यों नहीं इधर उधर लेकर के जाते हो ये कोई ठीक बात नहीं भैया केवट जी ने कहा लखन जी आप बीच में मत बोला करो भगवंताने विचारलं अरे केवटा तसं नाही इकडून तिकडं 2-4 वेळेस झाले मग आता आम्हाला सोडून दे ना पलीकडच्या काठ्याला भगवंता तुम्ही पण मजा करतात का गरीबाची म्हणजे तुम्हाला कैकेयीने वनवास दिला 14 वर्षाचा तर वेळापत्रक लिहून दिलं का टाइम टेबल 20 तारखेला कळवण 21 ला नाशिक 22 ला मुंबई असं काही दिलं होतं का जर असं काही दिलं नसेल तर 8 दिवस माझ्या नावेत राहिले तर बिघडलं काय 20 ते 27 थांबा ना कळवणला बरं करतात बाबा मग 8 दिवस जर माझ्याकडे तुम्ही थांबले तर बिघडलं काय तुमचं तुम्हाला कुठेही वनवासच भोगायचा ना भगवंत म्हटले अरे तसं नाही पण किती वेळ थांबवणार ठीक आहे मग आता पलीकडच्या कडेला भगवान परमात्म्याला नावेतनं उतरलं भगवंताने सीतेकडे बघितलं पती आणि पत्नी कशी असावी याचंही उत्तर रामायणामध्ये या पत्नीने पतीशी कसा व्यवहार करावा पत्नीकडे बघितलं भांबरे साहेब बघितल्या सीतेने हातातली मुद्रिका काढली ना आपल्या पतीच्या हातात दिली सीतेला मागितली नाही मुद्रिका सांगितली नाही बघितल्या मुद्रिका काढली रामाच्या हातात सीतेने दिली आणि रामाने सांगितलं केवटा माझ्याकडे पैसे वगैरे नाही बाबा तुला देण्याकरता ही मुद्रिका आहे हे घे राहू दे केवटाने सांगितलं देवा गरीबाची मजाक करता का मी पैशासाठी तुम्हाला इथून आणलं नाही इथपर्यंत पैसे म्हणून मी या ठिकाणी नावेत बसून तुम्हाला घेऊन नाही आलो देवा इथं मुद्दा येतो सीतेने रामाने सीतेकडे बघितल्या मुद्रिका काढली रामाच्या हातात दिली पत्नी आणि पतीचं प्रेम आणि सांकेतिक भाषाचं प्रेम नाहीतर आमचं अवघड असतं मित्राला मित्र भेटला 10वी पर्यंत एकत्र होते फार दिवसाने भेटला लग्न झाल्यानंतर दोघांची भेट फार वर्षांनी झाली आणि त्याने सांगितलं हे बघा कळवणला रामकथा चालू आहे बरं झालं रामकथेत आपली भेट झाली चला ना चहा घ्यायला घरी तो म्हटलं चला ना जाऊ हरकत नाही लग्न वगैरे झालं ना मला 2 मुलं आहेत तुलाही 2 मुलं आहे हरकत नाही वहिनीचा परिचय होईल दोघं घरी गेले बोलत घरी गेल्यानंतर पत्नीला सांगितलं हे बघ माझा लंगोटीयार मित्र पहिलीपासून 10वी पर्यंत आम्ही एकत्र होतो आता या ठिकाणी भेट झाली चहा ठेव ते विजेसारखे कडाडले कळत नाही का कालपासून साखर आणायची सांगितली तरी कळत नाही मित्राला घेऊन येता पुन्हा मित्रा देखत मित्राचा अपमान मित्र म्हटला जाऊ दे बाबा आपण स्टँडवर चहा घेऊ एसटी स्टँडवर तो म्हटला चल ना स्टँडवर घेऊ तुझं चालतच काय घरी मित्रांना घरी नेल्यानंतर पत्नीने अपमान करावा ही व्यवहारातली भाषा आहे पत्नी कशी असावी आणि पती कसा असावा याचंही उत्तर रामायणामध्ये सीतेकडे बघितल्या मुद्रिका काढली रामाच्या हातात दिली रामायण याच्यासाठी ऐकायचंय आम्हाला संसारात व्यवहारात जीवन जगण्याकरता ज्ञान मिळालं पाहिजे आणि ती मुद्रिका केवटात दिल्यानंतर केवट म्हणाला मला देऊ नका प्रभू मुद्रिका जर देत असेल ज्यांचा धंदा सारखा असतो ना प्रभू ते एकूणाराकडनं घेत नाही आपला दोघांचा धंदा सारखा आहे म्हटले कसं काय कारण तुम्ही तारण्याचं काम करता मी तारण्याचं काम करतो फक्त एकच आहे ज्याचा दोघांचा धंदा सारखा असतो ना प्रभू ते एकाकडनं घेत नसतं नाव्याकडनं नावी घेत नाही धोब्याकडनं धोबी
नाव्याकडनं नावी घेत नाही, दोब्याकडनं दोबी घेत नाही. आणि म्हणून माय बापांनो, ज्याचा बिझनेस सारखा आहे त्याने घेऊ नये बरं का. नाही सेना नाही ले धोबी सेना धोबी, नाही सेना नाही सेना नाही ले धोबी सेना धोबी. इंद्रादी को कौन बिगाड़ो, इंद्रादी को कौन बिगाड़ो, नाई सेना नाई ले धोबी सेना धोबी, नाई सेना नाई ले धोबी सेना धोबी. प्रभु तुम आए मोरे घाट, हमने पार उतार दियो. मैं आऊंगा तोरे घाट, भव सागर पार उतारियो. यही है दुरानी ऋषि न परसत पाणी, पति ही उपराई मान रसारस भगवान क्षमवादी निगाई. नाई सेना नाई ले धोबी सेना धोबी, नाई सेना नाई ले धोबी सेना धोबी. नाई सेना नाई ले धोबी सेना धोबी, नाई सेना नाई ले धोबी सेना धोबी. नाव्याकडनं नावे घेत नाही, धोब्याकडनं धोबी घेत नाही. ज्यांचा बिझनेस सारखा असतो ते घेत नाही. आपला दोघांचा प्रभू बिझनेस सारखा आहे म्हणून मी तुमच्याकडनं काही घेणार नाही. रामाने सांगितलं, अरे आपला बिझनेस कसा सारखा. प्रभू फरक एवढा आहे, तुमचा व्यवसाय जरा मोठा आहे आणि माझा छोटा आहे. मीही तारण्याचं काम करतो, तुम्ही तारण्याचं काम करतात. प्रभू मी या गंगेवरनं नावेत बसून पलीकडं लोकांना तारतो, तुम्ही भवसागरातून तारतात. आपला दोघांचा धंदा सारखा आहे, फक्त बिझनेस तुमचा मोठा आणि माझा छोटा, पण धंदा सारखा आहे. आता प्रभू तुम्ही माझ्याकडे आलात, मी तुम्हाला पलीकडे नेऊन घातलं, पण भवसागरातून तरुण जाताना मी तुमच्याकडे येईल ना, तेव्हा तुम्ही मला पलीकडे नेऊन घाला. प्रभु तुम आए मोरे घाट, मैंने पार उतार दियो. प्रभु तुम आए मोरे घाट, मैंने पार उतार दियो. जब मैं आऊंगा तोरे घाट, प्रभु पार उतार दियो. प्रभु भवसागर उतार दियो. या भवसागरातून मला तारा प्रभू, तारणा धंदा आहे तुमचा. आणि भगवान परमात्म्याने केवटाला आग्रह केला, काही घेतलं नाही. केवटाने नमस्कार केला, एकच विनंती, 14 वर्षानंतर तुम्ही जेव्हा परत याल तेव्हा दर्शन द्या प्रभू, एवढीच विनंती आहे. आणि केवटाला आशीर्वाद देऊन भगवान परमात्मा पुढे जातात. गंगेच्या पलीकडे जात असताना सुंदर वातावरण, सुंदर झाडी, सुंदर जंगल. त्या जंगलातनं चालता चालता भगवान परमात्मा फार सुंदर वातावरण. जंगलातनं जात असताना माय बापांनो, गंगेच्या पलीकडे गेले. त्रिवेणी संगम या ठिकाणी भगवान परमात्मा येत आहे. अगस्ती महाराज त्या ठिकाणी त्रिवेणी संगम, भरद्वाजजींचं दर्शन झालं, नमस्कार केला. भरद्वाजजी, त्रिवेणी संगम, गंगा, यमुना, सरस्वती. गंगा कर्म आहे, गंगा प्रेम आहे, यमुना कर्म आहे, सरस्वती ज्ञान आहे. यमुना कर्म आहे, सरस्वती ज्ञान आहे, गंगा प्रेम आहे. प्रेम, कर्म आणि ज्ञान एकत्र झालं की भगवंताची प्राप्ती करणं
सुलभ होत असतं. भगवान श्रीराम त्या ठिकाणी जातात, अगस्ती महाराजांना नमस्कार करतात. भगवान परमात्मा आहे पण संतांच्या चरणावर नतमस्तक होत. एक दिवस विश्राम झाला, विचारलं प्रभू मला रस्ता सांगा जंगलात जाण्याकरता. भरद्वाजजीने शिष्यांना आवाज दिला. 5-50 शिष्य पळत आले. 4 शिष्य ठेवले, बाकीच्यांना मागे पाठवून दिलं. अरे प्रभूला रस्ता दाखवा. 4च का? 4 शिष्य 4 वेदाचं प्रतीक आहे. भगवान परमात्मा त्या रस्त्याने जातात आणि चालता चालता महाराज राम, लक्ष्मण आणि सीता चालताना कसेही चालत नाही. सर्वात आधी भगवान पुढे आहेत. भगवंताच्या मागे सीताजी आहे आणि सीताच्या मागे राम आहे. चालताना भगवान श्रीराम पुढे, लक्ष्मण कधी डावीकडे होतो कधी उजवीकडे होतो. चालताना कशा प्रकारे चालतात आगे राम लखे मुनि पाछे, तापस वेश विराजत काछे. आगे राम लखन मुनि पाछे, रे ना तापस वेश विराजत काछे. उभय बीच सिए सोहत कैसे, उभय बीच सिए सोहत कैसे. ब्रह्म जीव बीच माया जैसे, आगे राम लखे पाछे, तापस वेश विराजत काछे. आगे राम लखे मुनि पाछे. जय श्रीराम. भगवान परमात्मा कसेही चालत नाही. सर्वात पुढे रामजी, रामाच्या मागे सीताजी आणि सीताच्या मागे लक्ष्मणजी. पण चालता चालता लक्ष्मण कधी डावीकडे होतो कधी उजवीकडे होतो. याचं कारण आहे, कारण रामाच्या पाऊलखुण्यावर सीतेचे पाय पडू नये म्हणून सीताही कधी डावीकडे कधी उजवीकडे होते. राम पुढे चालतात, रामाच्या मागे माता सीता चालते आणि सीतेने विचार केला रामाच्या पाऊल खुणेवर पाय पडू नये. काय प्रेम असेल वो ऐकणारा प्रती. चालता चालता लक्ष्मण डावीकडे होतो कधी उजवीकडे होतो. असं का करतो? कारण रामाचं दर्शन लक्ष्मणाला वेळोवेळी व्हावा वाटतं, पण मध्ये सीता येते. सीताजी आली की लक्ष्मणाला रामजी दिसत नाही म्हणून डावीकडे कधी उजवीकडे. आजची सीता माया, आजचे राम भगवंत, आजचे लक्ष्मण संत. प्रत्येक ठिकाणी भाव वेगळा वेगळा आहे. संतांना भगवंत दिसला नाही. भगवंताच्या आणि जीवाच्या आणि देवाच्या मध्ये माया असते. म्हणून जीव, लक्ष्मण रूपी जीव राम रूपी दर्शनाकरता आसुसलेला आहे, पण मध्ये माया येत असते. आगे राम लखन बन पासे, तापस वेश विराजत कासे. आगे राम लखन बन पासे, तापस वेश विराजत कासे. त्या ठिकाणी जाता जाता मायबाप माता सीता लक्ष्मण रूपी जीवाला दर्शन होऊ देत नाही. आणि म्हणून कधी राम बघण्याकरता लक्ष्मण डावीकडे होतो कधी उजवीकडे होतो. आता चित्रकूट पर्वतावरती भगवंत येतात. चित्रकूट गिरी कर्म निवासा. चित्रकूट पर्वतावर मंदाकिनीच्या काठावरती भगवान परमात्म्याने 2 पर्णकुट्या बांधल्या आणि सुंदर मंदाकिनीचं पाणी खळखळ 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 पाणी वाहू लागलं. सुंदर असं वातावरण. मंदाकिनी नदी अत्यंत पवित्र स्थान. अनेक प्रकारचे पक्षी, अनेक प्रकारचे पक्षी आणि त्या ठिकाणी वृक्षारोपण झालं. म्हणून भगवान परमात्म्यांनी त्याही काळात वनवासात असताना वृक्ष लावले होते. आज आपणही लावले पाहिजे. वृक्षवल्ली आम्हा सोये रे
वनेचरे वृक्षवल्ली आभा सोयरे वनेचरे पक्षिये सुस्वरे आळीती वृक्षवल्ली आभा सोयरे वनेचरे वृक्षवल्ली आभा सोयरे वनेचरे वृक्षवल्ली आहोयरे वनचरे वृक्षवल्ली आहोयरे एरे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगायेत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनेचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनेचरे जय श्रीराम. भगवान परमात्म्याने दोन पर्णकुट्या बांधल्यात आल्यात. एक राम सीता आणि लक्ष्मणाला, आणि वृक्षारोपण झालं. सुंदर प्रकारची झाडी लावण्यात आली. मंदकिनीच्या काठावरती चित्रकूट पर्वतावरती भगवान परमात्मा राहू लागले. आणि आता त्या ठिकाणी 3 प्रकारचे लोक दर्शनाला येतात. देवता येतात, ऋषीमुनी येतात आणि भोळे बाले भिल्ल येतात. ऋषीमुनी आले की भगवंतानी त्या ऋषीमुनीच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालावा. साधू संत आले, ऋषीमुनी आले की भगवंतानी साष्टांग दंडवत संतांच्या चरणावरती घालावा. आणि भोळे बाळे भिल्ल आले की त्यांना आलिंगन द्यावं. आदिवासी समाजातले भिल्ल आले की त्यांना आलिंगन द्यावं. उघड्या कपड्यावाले भोळे भाळे भिल्ल राम दर्शन करता, प्रभू दर्शन करता आले की भगवंतानी त्यांना आलिंगन द्यावं. भिल्लांना आलिंगन, ऋषी मुनींना संतांना दंडवत. आणि त्या ठिकाणी देवता लोक दर्शनाला यायचे. आणि देवता लोक दर्शनाला आले की भगवान परमात्मा त्यांना दुरून नमस्कार करायचे. दूरचे प्रणाम. असं का हो? देवतांना नामून नमस्कार, साधूला चरणावर दंडवत आणि बिल्लांना आलिंगन, आलिंगन बिल्लांना, दंडवत संतांना आणि देवांना दुरून नमस्कार. रामाला माहिती आहे साधू संत हे कृपा करतात, दयाळू असतात. आणि म्हणून त्यांच्या चरणावर नतमस्तक झालं की जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही हे रामाला माहिती होतं. म्हणून चरणावर दंडवत संतांच्या. बिल्लांना आलिंगन का? कारण बिल्लांमध्ये कुठलाही स्वार्थ नव्हता. निष्काम प्रेम करणारे जे भिल्ल आहे आणि शुद्ध प्रेम करतात, भगवान परमात्मा त्यांना आलिंगन देतात, शुद्ध प्रेम करतात म्हणून. पण देवतांना दुरून नमस्कार का? देवता स्वार्थी आहे. जोपर्यंत रावण मारला जात नाही, सेंट्रल जेल खाली होत नाही, तोपर्यंत हे हात जोडून विनंती करतात. आणि एकदा जर हे मुक्त झाले तर एकही अभिनंदन करायला येणार नाही 28 तारखेला. माहिती होतं त्यांना. म्हणून देवतांना दूरचे प्रणाम, बिल्लांना आलिंगन, संतांना दंडवत. असे बरेच दिवस निघून जातात. भगवान परमात्मा त्या ठिकाणी चित्रकूट पर्वतावरती आहे. आता कथा या ठिकाणी बदल होते. इकडे राम लक्ष्मण निघून आले तेव्हा सीता माता राम लक्ष्मणजी चित्रकूट पर्वतावरती आहे. इकडे दशरथ महाराज व्याकुळ झालेले आहेत. राम भगवान परमात्मा वनवासाला गेले आणि वनवासाला राम गेल्याची वार्ता दशरथाला कळाली. मध्यरात्रीचा प्रसंग आहे. दशरथ पागल झाल्यासारखा करू लागला. पागल. राम लखन सीता, राम लखन सीता, राम 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 म्हणू लागला. मध्यरात्रीच्या प्रसंगाला राम राम करत करत त्या ठिकाणी वाड्यामध्ये येऊन चक्र येऊन मूर्छा येऊन पडलेला राजा दशरथ पागल झाल्यासारखा करू लागला. महाराणी कौशल्या, सुमित्रा, मध्यरात्रीचा प्रसंग आहे. रामाची आठवण येते आणि त्याच वेळेला सुमंत प्रधान रथ घेऊन येतोय. मध्यरात्रीच्या प्रसंगाला रामाची आठवण झालेली. दशरथ राजा सुमंताचा रथ आला, राम आला असेल असे आविर्भावाने अत्यंत आनंद दशरथाला झाला. कधी मूर्छा येऊन पडतात
त्या ठिकाणी सुमंत प्रधानजी रथ आलेला आहे, रथाचे घोडे त्या ठिकाणी जुंपलेले आहे आणि रथाला पडदे लावलेले होते. रथाचा घोड्याचा आवाज ऐकला, कौशल्या माता बाळा करता व्याकुळ झालेली असते. लगबग 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 करत करत बाहेर गेली. रथापर्यंत गेल्यानंतर सुमंताला विचारलं सुद्धा नाही, माझ्या रामाला लक्ष्मणाला सीतेला आणलं का? माता आविर्भावाने मध्यरात्री त्या ठिकाणी गेली आणि मातेनी रथाचे पडदे बाजूला करून बघितले तर राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही. मातेच्या डोळ्यातून गळगळ 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 धारा चालू आहे. सुमंत जी, क्या महारानी, राम जी को नहीं लाया? नहीं मां, राम नहीं आया? नहीं मां, लखन वो भी नहीं, जानकी सीता वो भी नहीं मां, 14 साल तक मां कोई भी नहीं आने वाला मां, 14 साल पूरे होने के बाद तीनों आएंगे मां, कोई नहीं आया. रथाच्या समोर आई आली. रथाचे घोडे जुंपलेले होते. कौशल्याला बघितल्या त्या रथाच्या घोड्याच्या डोळ्यातून गळगळ 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 दारा सुरू झाल्या आणि घोड्याने उलट्या माना हलवल्या. मां, तीनों में से कोई नहीं आया मां, इधर मत आ मां, अंदर चली जा मां, तीनों में से कोई नहीं आया मां, यहाँ देखने के बाद तुझे सर पटक पटक कर रोना पड़ेगा मां, अंदर चली जा मां, तीनों में से कोई नहीं आया मां. आणि रथाचे घोडे उलट्या माना हलवून त्या आईला सांकेतिक भाषात सांगत होते आणि रामाच्या प्रेमाने घोडे रडत होते. कल्पना करा, भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस गोकुळातनं मथुरेला निघाले तर भगवंताच्या प्रेमाने गोकुळातल्या गायी रडल्या. भगवान श्री कृष्ण ज्यावेळेस गोकुळ सोडून मथुरेत गेले, आज रामाच्या प्रेमाने अयोध्येतले घोडे रडतात. राम 14 वर्षाला वनवासात गेले. माणसाचं देवावर प्रेम असेल यात नवल काय, माणसं रडतील यात नवल काय. भगवंताच्या प्रेमाने ज्या देशात पशुही रडतात त्या देशाचं नाव हिंदुस्थान आहे महाराज, हिंदुस्थान. माणसं रडतील यात नवल नाही. आमच्या देशात पेक्षा देश जगामध्ये श्रीमंत सापडतील आपल्याला. आमच्या देशापेक्षा श्रीमंत देश या जगाच्या पाठीवर सापडतील, पण संस्कृतीने परिपूर्ण देश जर कोणता असेल तो तो हिंदुस्थान, भारत आहे. ज्या भगवंताच्या प्रेमासाठी पशुलाही दया येते. आई त्या ठिकाणी रडू लागली. सुमंत महाराज पर्यंत गेला. सुमंतजी, लाया राम को? नहीं महाराज. जानकी? नहीं महाराज. लखन? वो भी नहीं आया महाराज. 14 साल तक कोई नहीं आएगा महाराज. पूरा वनवास खत्म होने के बाद ही राम लखन जानकी आएगी महाराज, तब तक तो कोई नहीं आएगा. आणि मग पागल झालेले राजा दशरथ, आईने विचारलं, अरे सुमंता, महाराज तर पागल झाल्यासारखे करू लागले, पण माझे राम वनवासात गेला तेव्हा रामाने काही खाल्लं नाही, आदल्या दिवशी उपवास केला होता. आई त्याला म्हणते, बरं का, मुलं किती मोठे होऊ द्या, किती मोठे जरी मुलं झाले तर आईचा एकच शब्द बाहेर येत असतो की माझ्या मुलाने काही खाल्लं होतं का, माझ्या मुलाने काही खाल्लं का. ती आई असते. कौशल्याने विचारलं, सुमंत जी, क्या महारानी, मेरा राम यहां से गया तो कुछ खाकर नहीं गया, तो वनवास में उन्होंने कुछ खाया था? दय मां, 3 दिन तक मैं उनके साथ था मां, लेकिन भगवान ने जलपान भी नहीं किया मां. 3 दिन बीते बिनु जलपाना, जलपान भी नहीं किया मां. 3 दिन तक मैं साथ था, जलपान भी नहीं किया मां. माता रडू लागली. आणि आज भगवान परमात्म्याला वनवासात जाऊन 6 दिवस झालेले आहे. महाराज सैरा वैरा धावू लागले मध्यरात्रीच्या प्रसंगाला. आणि मग त्याच वेळेला महाराज म्हणाले, ते बघा, ते बघा, त्या भिंतीवर काय भिंत आहे महाराज. नाही बघा, ती बघा, ती भिंत जी दिसती, ती भिंत दिसती, त्या भिंतीवर काय भिंत आहे महाराज. नाही सुमंत, तू बताओ वो भिंत पर दीवार पर क्या है? दीवार है महाराज. नहीं सुमंत, वो बताओ क्या है? दीवार है महाराज, दीवार है महाराज.
महारानी जी आप बताइए क्या दिवाले महाराज, कौशल्य महाराज तू बताइए दिवाले महाराज, नाही त्या भिंतीवर काय भिंत आहे महाराज, त्या भिंतीवर बघा ते काय दिसतंय भिंत आहे महाराज. पागल झाल्यासारखे करू लागले राजा दशरथ. आणि मग दशरथ म्हणतात नाही 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 खोटे बोलतात तुम्ही. ते बघा त्या भिंतीवर अग्नी लागलेला आहे, अग्नी पेटलेला आहे. ते आंधळे मायबाप श्रावणाचे बाळ श्रावण, आंधळे मायबाप श्रावणाची चिता पेटलेली आहे आणि भडबड 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 अग्नी लागलेला आहे. ते बघा ते बघा अग्नी पेटलेला आहे. पागल झाल्यासारखा करू लागले राजा दशरथ. आणि अंतकाळी जे केलेलं कर्म असताना जीवनभर ते आठवत असतं. राजाला शाप होता, राजा तुला 4 मुलं होतील आंधळ्या मायबापांचं श्रावणाच्या, पण अंतकाळी पाणी पाजण्याकरता तुला 4 मुलं होऊन एकही जवळ राहणार नाही. ते बघा ते आंधळे मायबाप मला शाप देत आहे ते बघा. आणि मग त्यावेळेस पागल झाल्यासारखे करणारे राजा दशरथ रामाचं 6 वेळेस नाव घेतात आणि राजा गत प्राण होतात. राम राम कही राम कही, राम राम कही राम, तनु परिहरि रघुबर बिर, राव गए सुरधाम, राव गए